हिंगोली जिल्ह्यात हळूहळू गुलाबी थंडीला सुरुवात होत आहे, तसंच आता विधानसभेचा प्रचारही तापत आहे। भल्या पहाटे उमेदवार वाटून जे आहे ते गावभेटी घेत आहेत। असेच महाविकास आघाडीच्या हिंगोली विधानसभेच्या उमेदवार आज हिंगोली शहरातल्या मार्केटमध्ये आहेत, ते व्यापाऱ्यांच्या भेटी घेत आहेत। ते आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, भल्या पहाटे उठून गाव परत गावखेड्यात भेटी घेतात, मतदारांच्या काय मुद्द्यावर प्रचार सुरू आहे आणि कुठले मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात उतरलात? सकाळी सगळ्यांचा आम्ही सकाळी 6 वाजताच प्रचारासाठी निघतो आणि मुद्दे तेच आहेत, विकास। आतापर्यंत मी जे पाहते, रस्ते, लाईट, पाणी ह्या जीवनावश्यक गोष्टीचा पण आता तिथपर्यंत इथे विकास नाही झालेला आणि त्या गरजेच्या गोष्टी पण तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत जनतेपर्यंत, त्याच्यामुळे विकास हा झालाच नाही। हिंगोली विधानसभेसाठी महिलांना संधी मिळाली आहे, संधीचं सोनं कसं करणार? कितव्यांदा संधी मिळाली, म्हणजे महिलांचं नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली की या अगोदर मिळाली होती? नेमकं कसं आहे सगळं? मला वाटतं 50 वर्षापूर्वी एक संधी मिळाली होती आशाताई टालेंना, त्याच्यानंतर ही पहिल्या म्हणजे दुसऱ्यांदा मिळालेली। आणि नक्कीच महिलांचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करण्यासाठी एक त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी तिथे जाणार आहे। गोरेगावकर विरुद्ध गोरेगावकर आहेत, तानाजी मुटकुळे, कशी लढत आहे सगळी? काहीच नाही, जनता हुशार आहे, त्यांना माहिती काम करणारं कोण आहे, सगळ्यांना संधी दिलेली आहे। त्यांना संधी देऊन त्यांनी पाहिलेलं आहे की विकास कुठे झालेला आहे, कसा झालेला आहे। आता ते जनताच ठरवेल। महायुतीचं सरकार जे आहे ते लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर प्रचार करतात, असे मुद्दे आपल्याकडे काय आहेत? कुठल्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे? विकासाचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या हमीभावाला भाव मिळाला पाहिजे आणि महिलाला सुरक्षा पाहिजे, बेरोजगार तरुणांना रोजगार पाहिजे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पाहिजे, असे अनेक मुद्दे आहेत विकासासाठी। त्याच्यामुळे पूर्ण विकासासाठीच आम्ही मतदान मागतो। एकंदरीतच जे आहे ते हिंगोली विधानसभेमध्ये बहुरंगी लढत होते, नेमकी टक्कर कुणासोबत आहे? तसं तर सांगता येणार नाही, कारण मला वाटतं की माझी तर नाही, मी ह्याच्यामध्येच आहे, एकदम ह्याच्या 1 नंबरला। किती हजार मतांनी निवडून येणार अशी अपेक्षा? विक्रमी मतं राहतील माझे। निश्चितच हे होत्या महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार रुपाली पाटील। विक्रमी मतांनी मी या ठिकाणी विजय होणार असल्याची त्यांनी भावना जी आहे ती व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।